मैं कमिंग? हाँ ये श्रेयस। सर ॲक्च्युली जरा बाहेर जायचं होतं मला. बस ना बस ना. बाहेर कुठे जायचंय बाहेर? सर ॲक्च्युली राधिका मसालेच्या ऑफिसमध्ये जायचंय. राधिका मसालेमध्ये? काय अजून जुन्या लोकांची आठवण येते वाटतं तुला? हा काय त्यांचा निरोप घेणं वगैरे बाकी आहे का म्हणून चाललायस? नाही सर तसं नाहीये पण नाही मग कदाचित तुझा सेंड ऑफ वगैरे त्यांनी ऑर्गनाइज केला असेल, म्हणजे निरोप समारंभ राहिला असेल. नाही सर तसंही नाहीये. अच्छा मग कदाचित तुमच्या लाडक्या राधिका मॅडमचे आशीर्वाद घेण्यासाठी चालला असशील की बाबा आता नवीन काम सुरू करतोय तर तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणून चाललायस? सर माझं म्हणणं प्लीज ऐकून घ्याल का तुम्ही? नाही श्रेयस, राधिका मसाले हे नाव जेव्हा तू काढलं ना तेव्हा विषय तिथेच संपला होता. इतकं सगळं होऊ नये, तुला सगळं माहिती असू नये, जेव्हा मी तुला राधिका मसालेतून बाहेर काढून आज एसबी कंपनीच्या ज्युनियर मॅनेजर पदावर ठेवलंय तरी सुद्धा पुन्हा एकदा जर राधिका मसालेचं नाव तू काढणार असशील तर मग काही अर्थच नाही ना रे. म्हणजे पहिले पाणी 55 अजून कसं रिॲक्ट करायचं मी? सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही तुम्ही मला एसबी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करण्याची संधी दिलीत यासाठी मी खरंच आभारी आहे तुमचं. सर पानवलकर सरांचा फोन आला होता. हॅलो. हाँ हॅलो श्रेयस. कोण बोलतोय? अरे मी पानवलकर बोलतोय. सॉरी सर माझ्याकडे तुमचा नंबर हा कुठला नंबर आहे तुमचा? अरे नवीन नंबर घेऊन ठेवलाय, सेव्ह करून ठेव. बरं कुठे आहेस तू? अरे काय रे अजून ऑफिसला का नाही आलाय? कधीपासून वाट बघतोय तुझी. नाही नाही काय नाही? नाही सर मी येऊ शकणार नाही. मी नाही येणार. असं कसं येऊ शकत नाहीस? अरे निदान आजच्या दिवशी तरी. आज ऑफिसमध्ये काय आहे माहिती आहे का तुला? काय आहे सर? अरे साखरगावच्या शेतकऱ्यांकडून आज राधिका मॅडमचा सत्कार आहे. वा क्या बात आहे सर. वा वा मस्त मस्त न्यूज दिली तुम्ही. श्रेयस आता तू फोनवर नुसतं बोलत राहणार आहेस की ती फाईल पण घेऊन येणार आहेस? कुठली फाईल? असं काय करतो श्रेयस? अरे साखरगावच्या शेतकऱ्यांच्या गरजू मुलांची फाईल नक्की येताना घेऊन ये आठवणीने. हॅलो ऐकतोस ना? हो मी येतो सर फाईल घेऊन. नक्की आहे. बाय. बाय. त्याची फाईल माझ्याकडे सर आणि ती द्यायला मला जायचंय. सर हा ती फाईल मला द्यायला जायचंय. मी जाऊ का? हा फाईल ना? अरे म्हणजे फक्त फाईलच द्यायची आहे ना? मग श्रेयस तू जाणं बरोबर नाही वाटत रे. नाही म्हणजे एसबी कंपनीच्या ज्युनियर मॅनेजरनं असं छोटं मोठं काम करण्यासाठी ऑल द वे तिथे जायचं. म्हणजे एक काम कर, तू ती फाईल माझ्याकडे आणून दे, मी तिथे ती पोहोचेल अशी व्यवस्था करतो. सर ती फाईल खूप महत्वाची आहे. इतर कोणाला द्यायचं म्हटलं तर? श्रेयस अरे तू एकदा माझ्याकडे काम सोपवल्यावर ते होईल ना. ओके मी पाठवतो ना कोणाला तरी, कुणीतरी पिऊन किंवा ऑफिस बॉयला पाठवतो. त्याच्यात काय, तिथे पोहोचण्याची मतलब आहे ना. तू ऑल द वे जायची गरज नाही. ओके ओके थँक्यू. या साखरगावचे शेतकरी. याच साखरगावच्या शेतकऱ्यांनी माझी धिंड काढली होती ना राधिकाच्या सांगण्यावरून. ठीक आहे राधिका, तेव्हा तुझं नशीब जोरदार होतं. आता माझे दिवस सुरू झालेत. तुला देव मानणाऱ्या याच शेतकऱ्यांच्या नजरेत तुला उतरलेलं पाहायचंय मला. श्रेयस तर फक्त सुरुवात आहे. साखरगावचे शेतकरी शेवट. अरे इथे पण असं ते तोरण लावून टाक छानपैकी. हे वालाच लाव. हे छान. हा हे छान आहे ना. ओके आणि ते पण चालू करा ना जरा बऱ्यापैकी. आणि
हो हो, या वहिनी, या 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 या. काका या वयात सुद्धा तुम्ही एवढं काम करता ना, तुमच्याकडे बघून ना आपणही काम करावं असं वाटतं. ही तर फक्त सुरुवात आहे वहिनी. आता तुम्ही बघालच यापुढे मी काय काय करतो ते. आणि वहिनी, आता त्या गुरुनाथचा तुम्ही विचारच करायचा नाही. आता त्याच्या बाबतीत जे जे काही करायचंय ते मीच करणार आहे. यापुढे तो तुमचं कसं वाईट करतो ते आता मला पण बघायचंच आहे. काय झालं वहिनी, मी काही चुकीचं बोललो का? नाही काका, अगदी बरोबर बोललात तुम्ही. काय होतं, कधी कधी इतक्या अशा गोष्टी घडतात ना की मला वाटतं की हे सगळं सोडून द्यावं, आपलं पूर्वीसारखं होऊन जावं. आपण बरं आणि आपला संसार बरा, नीट संसार करावा, अथर्वला सांभाळावं. पण तुमच्याकडे बघितलं ना की असं वाटतं की आपण चुकीचा विचार करतो. तुम्हा सगळ्यांकडे बघून असं वाटतं की ही माणसं आपल्यासाठी काम करतात, आपल्यावरती एवढा विश्वास ठेवतात, आपल्यावरती एवढं प्रेम करतात, आपल्या बाजूने उभं राहतात. मग आपण हा विचार का करतो? तुम्ही माझं कुटुंब आहात. या राधिका मसाल्यामुळे मी तुमच्याशी जोडली गेली. तुम्ही माझी जबाबदारी आहात. मी असं फक्त माझं घर, माझा संसार असा विचार करता कामा नये. हा असा विचार करणं म्हणजे स्वार्थी विचार करणं होतं ना. राधिका मसाले ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही सगळेजण माझी जबाबदारी आहात आणि माझं काम आहे तुमच्यासाठी काम करणं. तुमच्याकडे बघून उभारी येते मला. बहिणी, आज तुमचा दिवस आहे. आज सत्कार आहे तुमचा आणि आमच्यासाठी हा अतिशय अनमोल क्षण आहे. तेव्हा आज अजिबात इमोशनल व्हायचं नाही. हो, करेक्ट बोलताय. आणि मॅम, एकदा तुमचा हा सत्कार झाला की आपण व्हॉट यू से नव्या जोमाने परत राधिका मसाल्याची सुरुवात करूया. आज सत्कार मूर्तीच्या डोळ्यात फक्त आनंद अश्रू असायला हवेत. तेव्हा इथे तुम्ही आता आज जा. ही आमची सगळी तयारी झाली, आटोपली की मग आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. ह्या क्षणी सौमित्र इथे असायला हवा असं वाटतं. मी त्याला फोन करून येते. या. येस सर, बोला. बाकी आम्ही काय मदत करू तुम्हाला? नाही, तुमच्यापेक्षा मला जास्त आता गरज आहे ती श्रेयसची. पण अजून आला कसा नाही तो? एव्हाना यायला हवा होता. कोण? सर, तुम्ही श्रेयस बद्दल बोलताय? हा, तो इथे येणार आहे? हो. अरे, त्याच्याशी माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे. साखर गावातल्या हुशार मुलांची फाईल घेऊन तो स्वतः इथे येणार आहे. नाही म्हणजे सर, काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणजे एक वेळ तो दुसरा कोणाला तरी पाठवेल, पण तो स्वतः येणार नाही. आनंद, अरे असं का करेल तो? त्यालाही ऑफिसला यायचंच आहे आणि आज राधिका वहिनींचा सत्कार आहे. म्हणजे आज तरी तो दांडी नाही मारणार. ते नाही सर, ते काय झालं सांगूयात का सर? ऍक्च्युली श्रेयसचं नाव हॅलो, सौमित्र, काय करतोयस? काय करतोय विचारत नको बसूस. आता तुला जे काय सांगायचं ना ते पटापट बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. वेळ नाहीये म्हणजे? हा, तू घरीच आहेस ना? मग हो, म्हणून काय झालं? जी माणसं घरात थांबतात ना त्यांना जास्त काम असतं, हे मला आत्ताच कळलंय. हो, पण आता करतोयस काय? काय झालंय, आता मी वॉशिंग मशीन लावलं होतं. सो वॉशिंग मशीन मधून कपडे धुवून झालेले आहेत. आता मी ते वाळत घालायला घेतलेत. आणि आपली जी आतली जी दोरी आहे ना, हा, त्या दोरीवर कपडे वाळत घालताना ते असे काठीने असे वर नेले तर तो ओला कपडा असा काठीवरच गोल 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 फिरतोय आणि माझे आता खांदे भरून आलेत. ते काय मला जमेना, म्हणून आता गॅलरीत कपडे वाळत घालतोय मी. लढाई चालू आहे माझी, लढाई. काय हसायला काय झालं? तू कपडे धुतलेस आणि ते वाळतही घालतोस? नाही, कपडे वॉशिंग मशीनने धुतलेत, मी वाळत घालतोय. तुझा विश्वास नसेल बसत तर लगेच व्हिडिओ कॉल कर मला, म्हणजे कळेल तुला. मला ना साधारण एक कपडा वाळत घालायला 20 मिनिटं लागतायत. या हिशोबाने अख्खा दिवस जाईल, म्हणजे रात्र होईल सगळे कपडे वाळत घालायला. मग परत धुवायला लागतील ना. कपडेच वाळत घालत बसणार मी बहुतेक अख्खा आयुष्य.
ऐक ऐक सौमित्र, हे बघ मी घरी आले ना की ते सगळे कपडे वाळत घालेन, आ? काही प्रॉब्लेम नाहीये. पण तू आत्ता या क्षणी मला इथे हवायस. ऑफिसला का ग? तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? हो, काय झालं काय सांग ना. हे बघ बातमी काय ते मी तुला अजिबात सांगणार नाही. या क्षणी तू मला आत्ता इथे हवायस, बस लगेच निघ. ओके ठीक आहे, येतोच. बाय. सर तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही ऐकलात पण तरी पूर्ण ऐकून घ्या. तो सौमित्र पिंकी झाला. अरे सर नका असू. सर सौमित्र पिंकी झाला आणि श्रेयस त्याच्या प्रेमात सर सर हे खूप सिरियस झालंय. तुम्ही प्लीज नका असू. मॅम ऐकतील lunch break. जेनी सॉरी आनंद, मला हसू आवडता येत सर प्लीज आवरा. वहिनी येण्याच्या आधी आवरा. नाही मी अजून नाही आवडू. माझी वाट लागेल ना. अरे हा विषय संपूयात आपण आता. अरे बापरे, माय गॉड. काय झालं काका, एवढं का हसताय तुम्ही? सांगतो वहिनी. आता आनंद आणि जेनीनी मला तो श्रेयसचा किस्सा सांगितला. काय? श्रेयस का कंपनी सोडून गेला हे सांगितल्यावर मला हसूच आलं रे ना. खरंच ना, बरं झालं मी त्यावेळेला मी इथे नव्हतो, नाही तर माझं हसणं बघून श्रेयसला तेव्हाच कळलं असतं. तुझ्या व्यक्तीवर ज्याच्यावर प्रेम करतोय ती पिंकी नसून सौमित्र आहे. काका हसू नका. हे आपल्या वागण्यामुळे विश्वासघात झालाय त्याचा, म्हणून तर त्यांनी एवढा मोठा डिसिजन घेतला. हे सगळं आपल्यामुळे झालंय. तुम्ही असं तुम्हाला वाटतं वहिनी, पण मी हा विषय फारसा सिरियसली घेत नाहीये. अहो तरुण मुलं आहेत, त्यांच्यामध्ये अशी थट्टा मस्करी होणारच ना. नाही, श्रेयसला धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण एवढं हर्ट होऊन कंपनी सोडण्यात का काही झालं असं मला तरी वाटत नाही. काका एवढं काही घडलं नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तरी तसं नाहीये. मी भेटले त्याला, मी बोलले त्याच्याशी. तो किती डिस्टर्ब झालाय मला माहितीये. नाही, त्याला हे सगळं समजायला हवं, समजावायला हवं कोणीतरी. म्हणूनच मी असा डिसिजन घेतलाय, जोपर्यंत श्रेयस राधिका मसालेमध्ये परत येत नाही तोपर्यंत त्याच्या चेअरवरती कोणीही बसणार नाही. ऑफिसमधल्या सगळ्यांना ही गोष्ट कळवा. हो हो वहिनी, श्रेयस बरोबर माझं बोलणं झालेलं आहे. साखर गावातल्या मुलांची फाईल घेऊन तो स्वतः इथे येतोय, आणि एकदा का तो इथे आला की मी स्वतः त्याला त्याच्या चेअरवर बसवेन. मग तर झालं. श्रेयस Yeah, it will be done. Surely. Yeah, thank you so much. Okay, I'll call you in a moment, okay? Yeah. बस ना. नाही मी पटकन तुला सांगायला आलो. एक महत्वाचं काम आहे तर पटकन जाऊन येतो. अरे बट आपल्याला आज इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मेल करायचे त्याचं. नाही डोंट वरी, त्याची काळजी मी घेतली आहे. मी श्रेयसला ऑलरेडी सांगून ठेवलंय मेहता अँड मेहता कंपनीचे डॉक्युमेंट्स आणि राईट. सो ते वेळच्या वेळेला पाठवलं जाईल. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके, बट तू कुठे चाललायस एवढ्या गडबडीत? राधिका मसाले कंपनी. काय? राधिका मसाल्याच्या ऑफिसमध्ये? फॉर व्हॉट? माया, राधिकानं साखर गावच्या शेतकऱ्यांसाठी खूप काय काय कामं करून ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ती जणू काही देवीच आहे ना. सतत तिचा उदो उदो करत असतात. त्यामुळे आज ते तिच्या ऑफिसमध्ये तिचा सत्कार करण्यासाठी येत आहेत. म्हटलं जाऊन यावा. तू का चाललायस तिकडे? तू काय करणार आहेस तिथे जाऊन? ती काय बोलली होती आठवतंय ना? मला कंपनीपेक्षा माझी माणसं जास्त महत्वाची वाटतात, आणि लाख मोलाची अशी ही माणसं, हीच माझी संपत्ती आहे वगैरे वगैरे. आज त्याच माणसांना राधिकापासून मला तोडायचंय. मी जाऊन येतो माया. ओके. चला पटापट आटपा, वेळ घालू नका. छान करताय तुम्ही. व्हेरी गुड. बढिया बढिया. वा. हॅलो.
हॅलो, तू तू का आलेस इथे? का आलेस? चालते होतो ना, आउट. ओल्ड फर्निचर असं काय करता? एक तर एवढ्या दिवसांनी भेटला, ओरडाआरडा काय करता? काय बोलली? ओल्ड फर्निचर? अरे तुझा काका ओल्ड फर्निचर, पानवलकर आहे मी नावाचा. ओल्ड फर्निचर म्हणते मला. हे काय घे, आमच्या राधिका वहिनीचं चांगलं झालेलं पावत नाही का तुला? मी कुठे काय म्हणाले? अरे म्हणाली नाहीस, पण आजच्या चांगल्या प्रसंगी इथे आलीस ना, मिठाचा खडा टाकायला का आलीस? तुम्ही ना खरंच ओल्ड फर्निचर आहात. ते फर्निचर कसं असं किरकिरी करताना गोल्ड झालं की तसंच करता तुम्ही. हा, अजून करीन तुला. चालते हो इथलं, चालते हो, निघून जा, आउट. काय जबरदस्ती आहे? तुला काय समजायचं ते समज, पण पहिली इथनं चालते हो. ओ काका, मला राधिकानेच इथे बोलवलंय. अरे कसं शक्य आहे? काही शक्य नाही. हो काका, काय झालं काका? अरे हे बघ, हे बघ कोण आले बघ. अरे यांना सांगा कोणीतरी, केव्हाच इरिटेट करून ठेवलंय मला. आज पण नाही जाऊ देते ग. मी काय म्हणते काका, वहिनी तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. आज काही झालं तरी मी हिला आतमध्ये येऊच देणार नाहीये. पण मी बोलवलंय तिला. काय? काका मी बोलवलंय तिला, मी पाहते. चल. थँक्स राधिका, तू आली म्हणून बरं झालं. ते ओल्ड फर्निचर तुटलं असतं माझ्यावरच. का बोलतीस? चल ना. नॉनसेन्स. सर काय? सर 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 बोललो, तुम्ही ओल्ड फर्निचर असं म्हणालो का मी? तर हे सगळं बघून तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल, मी समजू शकतो. मी तुम्हाला सांगतो नेमकं काय झालंय. शनाया बदललीये असं म्हणतात है ना? या सर, ते लॉंग स्टोरी, बट शनाया आणि मॅम आता एकत्र आल्या. हा, तेही गुरुनाथच्या विरोधात. कसं शक्य आहे? कारण गुरुनाथच्या आयुष्यात ना आता तिसरं पाखरू आलेलं आहे, म्हणून हे सगळं शक्य आहे. अच्छा, असं सगळं आहे तर. म्हणजे मी इथे नसताना बरंच काही घडून गेले. हो सर, इथे काय काय घडलंय ना हे जेनी सांगेल. जेनी प्लीज सांग, मी तोपर्यंत मीडियावाल्यांचं काय झालं ते जरा बघतो. हा चल. ती बदलली आहे असं सगळ्यांना वाटतं. काय शन्या? काय होतं काय? मी त्यांना एवढं सांगण्याचा प्रयत्न केला. ऐकतात कुठे ते ओल्ड फर्निचर? ओल्ड फर्निचर नाही, पानवलकर काका. हा तेच ते पानवलकर. तीच ते. हे बघ, ते अजूनही ना तुला गुरुनाथची बायको समजतात, म्हणून तुझ्याशी असं बोलतात, बाकी काही नाही. हो, पण मी तेच त्यांना सांगणार होते. ऐकलं तर पाहिजे त्यांनी. आणि मी आजचा इन्सिडेंट सांगितला असता ना त्यांना, तर त्यांना विश्वासच बसला असता माझ्यावर. आजचा इन्सिडन्स? मी गॅरीच्या पायावर गरम पाणी टाकलं. काय? अगं खूप बोर करत होता, आपल्याबद्दल खूप विचारत होता, भेटता का बोलता का म्हणून. मला आला कंटाळा, मग टाकलं पायावर पाणी, लंगडत गेला ऑफिसला. शन्या, तू हे असलं वागायला नको होतंस. काय ग, त्यांना संशय आला असं वाटतंय ना? मग इथे कशाला आलीस? का? ठीक आहे. ठीक नाहीये हे. त्यांना संशय आलाय, तुझा कोणी पाठलाग केला तर? अगं नाही केला कोणी पाठलाग माझा, मी लक्ष ठेवून होते ना. बाय द वे, ऑफिसमध्ये काय आहे आज? काय नाही, सत्कार आहे माझा. ओ, सत्कार म्हणजे काय? आता सत्काराबद्दल तुला कसं सांगू? हा म्हणजे तर समजा आपण कुणासाठी काहीतरी केलंय किंवा कुणाला मदत केली आहे आणि त्या माणसाला आपल्याला थँक्स म्हणायचंय किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय, तर त्या सगळ्या गोष्टीला आपण सत्कार असं म्हणतो. मला असं वाटतं की तुला इतकंच कळू शकतं, त्यापेक्षा तू प्रत्यक्षच बघ ना, म्हणजे तुला जास्त कळेल. माझ्याबद्दल असं कोणालाच वाटत नाही. तुझं लाईफ किती भारी आहे. मला पण तुझ्यासारखंच लाईफ जगायचंय. पण मी तुला सांगते, एकदा माझा शो हिट झाला ना, किंवा माझा पण सत्कार होईल. माझं पण असंच ऑफिस असेल आणि अशीच केबिन असेल. तुला मनापासून वाटतंय ना, मग नक्की होणार. हो, होणारच आहे. आणि तसंही आपलं ब्रँड नेम सेम आहे ना. सेम आहे म्हणजे? तुझ्या कंपनीचं नाव राधिका मसाले आहे. हा, माझ्या शोचं नाव मसालेदार शो नाही असं असणार आहे. ई काय रिॲक्शन देते यार तू? जोक आहे. नाही पण बरोबर आहे, हा बोक्यासाठीचा जोक आहे. त्याला खूप हसू येईल याच्यावर. कुठे आहे तो? येईलच एवढा आहे. ऑल्सो तू आज स्पीच देणार आहेस का? बोलेन थोडस. असंच करतेस, बोलेन थोडस म्हणून खूप बोलतेस. काय?